सगळ्यांना प्रेमात टाकणारं फॅब्रिक म्हणजे आपलं हे खन फॅब्रिक. तर खन फॅब्रिक कुणाला आवडणार नाही? प्रत्येकाला आवडतं आणि प्रत्येक गोष्टीत यूज होतं. जसं छोट्या लेकरांपासून ते आपल्या घरातल्या हँडक्राफ्ट वस्तूपर्यंत, हो का नाही? आणि सध्या तर याचा ट्रेंड म्हणजे विचारूच नका. प्रत्येक जण या फॅब्रिकच्या प्रेमात पडलेला आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे ह्या फॅब्रिकचा ड्रेस असावा, माझ्या घरी तोरण असावं, माझ्या घरी असं असावं, माझ्या छोट्या लेकरांना याचे ड्रेसेस असावे, हो का नाही? तर ह्याच फॅब्रिकबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या फॅब्रिकमध्ये बरेच व्हरायटी आहेत बरं, बरेच टाइप्स आहेत आणि आजकाल तर कसं होत आहे, प्रत्येकाची मागणी आहे या फॅब्रिकबद्दल, की प्रत्येकाला वाटतं की हे खन फॅब्रिक आपल्याकडे असावे, खन साडी आपल्याकडे असावी. तर मार्केटमध्ये ना बरेच असे काय म्हणतो आपण डुप्लिकेट ह्याच्या कॉपीज येत आहेत किंवा कमी क्वालिटीचे हे फॅब्रिक बनवत आहेत लोकं, कारण याचं डिमांडच तितकं वाढलंय. तर त्याबद्दलच आज मी बोलणार आहे. तर चला मग आता आपण बघूया. माझ्याकडे एवढे सारे खण फॅब्रिक आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर कलर्स आहेत हे. तर खण फॅब्रिकमध्ये इतके सुंदर सुंदर कलर, इतके सुंदर कलर कॉम्बिनेशन, त्याची बॉर्डर आणि वरचा कलर इतकं मस्त कॉन्ट्रास्ट केलेले आहेत, इतके सुंदर आहेत ना, म्हणजे ते बघता क्षणी आपल्याला ते घ्यावं वाटतात. असे कलर्स आजकाल या खण फॅब्रिकमध्ये येत आहेत. अगोदर इतके कलर्स नव्हते किंवा हे फॅब्रिक इतकं ट्रेंडिंग पण नव्हतं. पण आजकाल कसं चाललेलं आहे, जुनं ते सोनं, हो का नाही? तर तसंच मग हे जुनं आहे, पण आजच्या काळात हे सोनं म्हणून समोर आलंय. तर खूप बायका हे बिझनेस करत आहेत. खण फॅब्रिकचे ड्रेसेस स्टिच करणं म्हणा. तुम्ही मागे आपली आषाढी वारी गेली, त्यात बघितलं असेल खण फॅब्रिकचे छोट्या छोट्या लेकरांना मस्त असं खणाचे फ्रॉक, तिथं वर पॅच वर्क म्हणा किंवा पेंट वर्क म्हणा, वारकरी म्हणून असं खूप छान. आणि संक्रांतीच्या वेळेस पण याचे ड्रेसेस बोरनान करण्यासाठी लेकरांसाठी खूप यूज करतात. आणि सध्या तर सगळ्यात मोठं ट्रेंडिंग म्हणजे तोरण, चौरंगासन, नैवेद्य पान, समई आसन असं याचं हँडक्राफ्ट वस्तू बनवणं चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर याची ज्वेलरी पण बनवणं चाललेलं आहे किंवा फ्रेममध्ये यूज करणं, बॅकड्रॉपमध्ये यूज करणं, असं म्हणजे मी सांगू शकत नाही, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हे फॅब्रिक यूज करत आहेत. चला मग आपला वेळ घालवू नये आपण आणि एवढं सारं फॅब्रिक मी कसं काय मागवलंय ते आता तुम्हाला सांगते. तर मी पण एक छोटासा बिझनेस स्टार्ट केलाय. तर जास्त दिवस झाले नाही मला यात, पण मला या फॅब्रिकबद्दल एक्सपिरियन्स जास्त आलाय. कारण हे फॅब्रिक मी ऑनलाईन मागवलंय आणि 2-3 ठिकाणावरून मागवलंय. जेव्हा एखादी वस्तू आपण घेतो, तेव्हाच त्याचं कळतं त्याची क्वालिटी कशी आहे किंवा ते आपल्याला कितीला पडलंय. मग दुसरीकडून मागवून बघितल्याच्या नंतर, आपण रेट टॅली केल्याच्या नंतर आपल्याला कळतं की कोणती क्वालिटी आहे, कितीला पडलंय, कुणीकडे स्वस्त आहे, कुणीकडे जास्त आहे, हे सगळं. तर आता तुम्हाला सांगते, खण फॅब्रिकमध्ये 3 प्रकारचे फॅब्रिक भेटतात आपल्याला. एक तर रेशीम खण, कॉटन खण आणि पॉलिस्टर खण. तर आता मग या तिन्हीमध्ये काय फरक आहे किंवा कोणती क्वालिटी छान आहे, कोणतं स्वस्त आहे, ते सगळं आपण बघूया. आता बघूया रेशीम खण. रेशीम खण फॅब्रिक एकदम मस्त, त्याची शाईन खूप भारी, एकदम आपण बघितलं की आपल्याला अट्रॅक्ट करतं. पण ते फॅब्रिक थोडंसं नाजूक असतं. माझ्या मते तर ते फॅब्रिक नाजूक असतं, कारण मी ते मागवलंय, मी ते स्टिच पण केलंय, मी बघितलंय पण. त्याचे आपण जर त्याला व्यवस्थित हँडल केलं नाही ना, त्याचे दोरे निघतात. तर आता बघूया आपण कॉटन खण. तर कॉटन खण फॅब्रिक एकदम मस्त, रफ टफ यूजला आपण छान वॉश करू शकतो, छान. मला ते त्याची क्वालिटी पण आवडली आणि छान. आणि रेशीम खणापेक्षा रेट थोडेसे कमी असतात. आणि आता बघूया आपण पॉलिस्टर खण. जे बिझनेस करत आहेत ना, ज्यांना कमी बजेटमध्ये सगळं उभं करायचंय किंवा आपला बिझनेस डेव्हलप करायचा आहे, त्यांनी पॉलिस्टर खण घेतलं तरी चालेल बरं. म्हणजे तिथून सुरुवात केली तरी चालेल. आणि तुमच्या मग कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्ही रेशीम खण, कॉटन खण घेऊ शकता. तर पॉलिस्टर खण कसं असतं, म्हणजे त्याची क्वालिटी एकदम खराबही नसती, पण ओके असती. ते थोडं रफ टफ आपण यूज करू शकतो. पण तितकं दिसायला तितकं अट्रॅक्ट दिसत नाही किंवा त्यात शाईन जास्त नसती. तर आता मी बोलून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवून सांगितलेलं कधी परवडतं. तर आता मी तुम्हाला फॅब्रिक दाखवते, तर तुम्हालाच लक्षात येईल फॅब्रिक मधला फरक. तर आता बघा तुम्ही, हे वरचे जे 2 तागे आहेत, हे आहे ते कॉटन खण आहे. तर यातलं प्रिंट बघा किंवा जे वर्क आहे ते आता मी हातानं जरी काही केलं तर त्याला काही होत नाहीये. तर हे आहे कॉटन खण. त्यानंतर आता बघा तुम्ही, हे आहे रेशीम खण. तर हे किती उठून दिसत आहे, यात किती चमक आहे, किती शाईन आहे.
हे रेशीम खण आहे, हे पण रेशीम खण. म्हणजे हे 4 तागे रेशीम खणाचे आहेत आणि हे कलर पण तुम्ही बघा, ह्या खालच्या कलरपेक्षा हे किती उठून दिसत आहेत, यात किती शाईन आहे. बॉर्डर पण बघू शकता, तुम्हाला बॉर्डर बघितल्यावर पण लक्षात येईल. तर हे आहे रेशीम खण. तर मी हे दाखवते तुम्हाला. याचे थोडेसे असे धागे निघतात. आता इथं तुम्हाला लक्षात येत असेल. म्हणजे याला थोडंसं नाजूक वापरावं लागतं आपल्याला. आणि पण यात शाईन म्हणा खूप सुंदर असते, याचे तोरण वगैरे खूप छान वाटतात. त्यानंतर आता हे बघा, हे आहे पॉलिस्टर खण. आता बघा, हे वरच्या खणाला जसं असं वरती डिझाईन आलेली आहे, याला बिलकुल नाही. तुम्हाला इथंच कंपॅरिझन या दोन्हीमध्ये कळेल तुम्हाला. आणि याला तुम्ही काही केलं तर हे खराब होणार नाही. हे आहे पॉलिस्टर खण. तर हे पॉलिस्टर खणमधले हे कलर्स आहेत आणि तुम्ही याची बॉर्डर पण बघू शकता. याची बॉर्डर बघा आणि याची बॉर्डर बघा. किंवा एखाद्या सिटीपासून त्यांच्या घराचं म्हणा, त्यांच्या गावाचं डिस्टन्स जास्त आहे, त्यांना हे खण फॅब्रिक आपल्याला लोकल मार्केटमध्ये बिलकुल भेटणार नाही. आता मी जिथं राहते तिथं मला बिलकुल हे खण फॅब्रिक भेटलं नाही किंवा अजून कधी भेटेल असं मला वाटतही नाही. तर हे आपल्याला सिटीमध्ये छान भेटून जातं. जसं की पुण्याला वगैरे एकदम कमी रेटमध्ये छान मिळून जाईल महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर, आणि बऱ्याच ठिकाणी भेटेल. पण आता आपल्याला ऑप्शन तर शोधावं लागेल. तिथं जाऊन तर आपण आणू शकत नाही. तर ऑनलाईन फॅब्रिक बऱ्याच ठिकाणी छान भेटत आहे. तर मी पण हे फॅब्रिक 3 ठिकाणवरून मागवलंय, म्हणजे 3 Instagramच्या पेजेसवरून मागवलंय. तर मला हे वेगवेगळ्या रेटमध्ये पडलं. आता प्रत्येक शॉपवाल्याचा रेट विकण्याचा वेगवेगळा असतो, ते तर आपल्याला आयडिया आहे. कोणत्या शॉपमध्ये साडी 500ला असती तर कुठं 600ला असती, कुठं 700ला असती. कधी त्याची क्वालिटी सेमच असती, पण रेटमध्ये चेंज असतो. आणि कधी काय असतं मग, रेटमध्ये चेंज असतो पण क्वालिटीमध्ये फरकच असतो. कोणतं लो असते, कोणते हाय असते, तसंच आता. तर जे मी रेशीम खण मागवले ना, ते मला थोडं कॉस्टली पडले. कॉस्टली म्हणजे रेशीम खणाचा रेट सध्या आहेच जास्त. तर 160 रुपये मीटर, 150 रुपये मीटर असं चाललेलं आहे. आणि मग तेच फॅब्रिक मी दुसऱ्या ठिकाणी विचारलं तर मला ते कोणी 170 पण बोललेलं आहे, कोणी 150 पण बोललेलं आहे. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या बिझनेसनुसार किंवा त्यांना ते फॅब्रिक कितीला पडलंय त्यानुसार रेट ठरवतात. परत मला हे कॉटन फॅब्रिक खूप कमीमध्ये पडलंय. पण तोपर्यंत ना मी हे सगळं फॅब्रिक मागवून घेतलं होतं. आणि तेही तुम्हाला सांगते. आता फॅब्रिक मागवताना आपण काय करायचं, एकदा जास्त मागवायचं नाही. आता आम्ही जे ग्रीन कलरचं आहे ना रेशीम खणाचा, आम्ही 10 मीटर मागवलं होतं आणि हे बाकी सगळे 5-5 मीटर. हे ओके आहेत, पण मागवताना तसं मागवायचं नाही. कधी 1-2 मीटर असं मागवून बघायचं. आणि त्यानंतर मग तुम्हाला जास्त लागेल ना तेव्हा त्याची क्वालिटी आवडल्याच्या नंतर ऑर्डर करायचं. तर मी जेव्हा मागवलं तेव्हा ज्यांच्याकडून मी हे फॅब्रिक मागवले त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर मी 5 मीटर देते नाही तर 10 मीटर, मी 1-2 मीटर मी देत नाही. पण जर मी त्यांना असं बोलले असते की ठीक आहे, मी 1 मीटरला थोडे जास्त पैसे देते, 2 मीटरला थोडे जास्त पैसे देते, तुम्ही ज्या रेटनी विकायलात, पण मला सॅम्पलसाठी अगोदर पाठवा आणि मला आवडल्याच्या नंतर मी घेईन. तर ते त्यांनी दिलं असतं आणि माझंही जमलं असतं, म्हणजे मलाही क्वालिटी कळाली असती. पण मग त्यांचं तसं म्हणणं आलं की मी सगळं फॅब्रिक एकदाच मागवून घेतलं. मग ग्रीन कलरचं फॅब्रिक 10 मीटर मागवलं आणि बाकी सगळं 5-5 मीटर मागवलं. मग मला काही दिवसानं वाटलं की रेशीम खणही आहे, पण काही कस्टमरला थोडं लो बजेटमध्ये पण हवं असतं, जसं तोरण वगैरे. तर त्यांच्यासाठी मग आपण पॉलिस्टर खणही मागवलं पाहिजे. तर मग मी पॉलिस्टर खण मग इन्स्टा पेजवरून मागवलं. म्हणलं आता यांच्याकडूनच ते फॅब्रिक कशाला मागवायचं, म्हणजे जर दुसरीकडून मागवलं तर आपल्याला त्यांचा रेटही कळेल आणि मग आपल्याला रेटही टॅली करता येईल आणि क्वालिटी आपली चेक होईल की कोणती छान आहे. ठीक आहे, इकडे रेट जास्त आहे तर मग इकडची क्वालिटी छान आहे का, इकडे रेट कमी आहे तर मग क्वालिटी लो आहे का, हे सगळं आपल्याला बघता येईल. म्हणून मी दुसऱ्या इन्स्टा पेजवरून मागवलं. तर क्वालिटी सेमच होती पण रेटमध्ये थोडासा फरक होता. त्यानंतर मला काही लेसेस पाहिजे होत्या, जे त्या दोन्ही इन्स्टा पेजला मला भेटल्या नव्हत्या. मग एक तिसरा इन्स्टा पेज होतं, मी त्यांच्याकडे ते लेस बघितलं. मग त्यांना लेस विचारलं तर त्यांचं म्हणणं आलं, ताई माझ्याकडे फॅब्रिक पण आहे, पैठणी फॅब्रिक आहे, पॉलिस्टर खण, कॉटन खण सगळं आहे.
तर मग मला विचार आला माझ्याकडे पॉलिस्टर आहे, रेशीम आहे, मग कॉटन खण मागवून बघूया म्हणून मी हे कॉटन खण फॅब्रिक मागवलं आणि मला ह्या दोन्हीपैकी हे फॅब्रिक अजून जास्त आवडलं. तर तर मग मला नंतर काय म्हणतो आपल्याला शिक्षा घडली की आपण बरोबर चालतो. तर मग मी हे 2-2 मीटर मागवलं फॅब्रिक. एकदा जास्त मागवलं नाही आणि त्यांच्याकडे तसं होतं की ते 1 मीटर 2 मीटर पासून पण देत होते. तर त्या लगेचच हो बोलल्या आणि मग मी 2-2 मीटर ऑर्डर केलं. तर असं आहे खणाच्या फॅब्रिकचं आणि Instagramवर बरेच असे पेजेस आहेत. आपण त्यांचे रिव्ह्यू वगैरे बघून त्यांच्याकडून ऑर्डर करायचं. एकदम मोठ्या पेजवर डायरेक्ट जायचं नाही आपण, कारण आपल्याला मग आपली फसवणूक होऊ शकते. जे बायका घरातून बिझनेस वगैरे करतात, जे खणाचं फॅब्रिक वगैरे सेल करत आहेत, त्यांच्याकडून घेऊन बघायचं. त्यांच्याकडे लेसेस पण भरपूर आहेत. तर अशी आहे खणाची गोष्ट. तर मी भरपूर फॅब्रिक मागवलंय. अजून माझं 2 ठिकाणावरून फॅब्रिक येत आहे. त्यात मी वेगवेगळं म्हणजे पैठणीचं पण, अजून दुसरं पण वेगळं बुट्ट्यावालं फॅब्रिक मागवलंय. तर खणाच्या सगळ्या हँडक्राफ्टेड वस्तू माझ्याकडे मिळतील. जर कुणाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की करू शकता. आणि ह्या फॅब्रिकबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर ते पण मला कॉमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि फॅब्रिकबद्दल किंवा लेसेसबद्दल, पैठणी पैठणी फॅब्रिकबद्दल किंवा अजून कोणती गोष्ट असेल जे या तोरण, समई आसन, चौरंग आसन, नैवेद्य पान अशा हँडक्राफ्टेड वस्तूबद्दल काही जरी तुम्हाला माहिती हवी असेल किंवा काही जरी डाऊट असेल तर मला कॉमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला वेगळं जे बुट्ट्यावालं फॅब्रिक बोललेली आहे ते पैठणी फॅब्रिक आणि मी काय काय वस्तू बनवल्यात किंवा मी लेसेस कुठून कोणत्या मागवल्यात, कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, आपल्याला काय बनवण्यासाठी किती इंचाची लेस लागती हे सगळं डिटेल सांगेल. जसं आपल्याला तोरण बनवण्यासाठी 2.5 ते 3 इंचाच्या 2.5 इंचाच्या पुढचीच लेस लागती आणि तेच आपल्याला मग चौरंगासन बनवण्यासाठी आपण किती इंचाची लेस वापरली पाहिजे हे सगळं डिटेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. चला मग, आय होप तुम्हाला हे व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. चला भेटूया अशाच एका छानशा आणि युजफुल व्हिडिओमध्ये. बाय.